नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनमध्ये घेऊयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. पुणे महापालिका निवडणूक आरक्षण जाहीर. 2 डिसेंबरला जाहीर होणार अंतिम प्रभाग रचना. पुण्यात आदिवासी समाजाचा विराट मोर्चा. दुजाभाव थांबवण्याची आदिवासी कोळी समाजाची मागणी. बोपोडी जमीन प्रकरणात अमेडिया तेजवाणींचा संबंध नाही. जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांचा युटर्न. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेतजवळ कंटेनर दिंडीत घुसला. एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी. दौंडमध्ये जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. एका पत्रकारासह त्यांच्या बहिणीस जातीवाचक शिवीगाळ. पुणे रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट. पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी. मुख्यमंत्री पद जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 2 सप्टेंबरचा GR काढला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा दावा. सातारा नगराध्यक्षपदासाठी खासदार उदयनराजे इच्छुक. गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला कारखाना त्यांच्या मुलीने विकल्या टीकेने पंकजा मुंडे व्यथित झाल्या होत्या. तर मी कारखाना विकला नाही तर तो वाचवलाय असे सांगत पंकजा मुंडे यांचे टीकाकारांना प्रत्युत्तर. जालना शहरातील बाजार समितीमध्ये दररोज 25 ते 30 हजार क्विंटल सोयाबीनची आवक. सेवा हमी कायद्यासाठी जिल्हा प्रशासनाचं नवं पाऊल. व्हॉट्सअॅप चॅटबॉट करण्यात आलं सुरू. कोल्हापूर शहरात बिबट्याची दहशत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांवर हल्ला. जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया संपन्न. वंचित बहुजन आघाडी लढवणार सर्व जागा. जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांचं वक्तव्य. प्रभाग रचनेनुसार आरक्षण जाहीर होताच मनसेची तयारी पाहायला मिळत असून आम्ही पूर्ण तयारीनुसार निवडणुकीत उतरू अशी मनसे जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया. धुळे मनपाचे आयुक्त नितीन कापडनीस यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून यात 74 सदस्यांपैकी तब्बल 37 जागा महिलांसाठी असणार राखीव. शिंदे गटाचे संपर्क प्रमुख उद्या राष्ट्रवादीत करणार कारभार. प्रवेश निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला मोठा झटका. लिंगाळी ग्रामपंचायतीचा पाणी प्रश्न चव्हाट्यावर. 2 पाईपलाईन असूनही नळांना पाणी नाही. नागरिक त्रस्त. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी भंडाऱ्याच्या साकोली येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आज दुसऱ्या दिवशी पहिलं नामांकन अर्ज दाखल करण्यात आलाय. गोंदियात संत श्री गजानन महाराजांच्या चरणी भक्तीचा वर्षाव. अभिषेक सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. शहरात पालखी यात्रेचं आयोजन. या बातमीसह वेळ झाली अनकट सुपरफास्ट मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.